ठिकाणी किंवा इतर ठिकाणी परवा पण 91 किलो सगळ्यात हायेस्ट गांजा पकडला गेला. तर गांजा हा आता गल्लीबोळात मिळायला लागला असं साधारण सगळीकडे स्वरूप आहे कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात किंवा शहरी भागात. ह्याच्यावर काय अटकाव किंवा ह्याच्यावर काय कारवाई होताना दिसत नाही. शाळेची मुलं पण ह्याला आता बाधित झालेली आहे. हो हो. तर त्याच्यासाठी मी मगाही सांगितलं की पोलिसांची कारवाई तर चालूच राहील. 91 की 90 किलो गांजा परवाच पकडलेला आहे जो बाहेरून आला होता. त्याच्यात 2 बाहेरची आरोपी आहेत. मिरजलाही पकडलेला आहे. मी आता मग गोळ्यांबद्दल सांगितलं, तुम्ही नंतर आले. तर फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट आहे. शाळांमध्ये आतमध्ये प्रबोधन करायचं तर शिक्षण खातं आहे, कारण पोलीस खातं आतमध्ये जात नाही. पण तो अशी माहिती असल्यास SP तरी कळवावी अशीच माझी विनंती आहे. बऱ्याचशा पानपट्टीतून सुद्धा दिला जातो. फक्त हे ऐकिवातल्या माहिती आहेत. वी रिक्वायर्ड अ प्रिसाइज इन्फॉर्मेशन. झिरो पेंडन्सीच्या दृष्टीनं तुम्ही पावलं टाकताय, मात्र दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्यात येणं म्हणजे नागरिकांना भीतीचं वातावरण आहे, म्हणजे अजूनही वातावरण सेफ झालं नाही. हा पहिला गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, क्राईम रेट वाढते म्हणून काही डिव्हिजनमध्ये गुन्हे दाखल करून घेतले जात नाही. तर ह्या बाबी सुधारण्यासाठी आता तुमची काय प्रयत्न आहे किंवा काय प्रॅक्टिस सध्या सुरू आहे? सिरियसली गुन्हे बर्किंगचे माझ्याकडे तर कंप्लेंट आलेलं नाही, नंबर 1. नंबर 2, डिस्पोजलचं जे आहे ते आताच नाही, आम्ही वर्षभरापासूनच करतो आहे डिस्पोजलचं. आणि तुमच्या माहितीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचंच उदाहरण देतो की अर्ज डिसेंबर 24 सकाळचे 0 झालेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या इन्क्वायरी करून कंप्लीट केलेले आहेत. गुन्हे तपासावर जे प्रलंबित आहेत त्यांचंही आम्ही डिस्पोजलचं मोठ्या प्रमाणात वर्कशॉप घेतलेलं आहे. हजारोनी होते, ती संख्या ऑलमोस्ट 60% रिड्यूस केलेली आहे आम्ही पेंडिंग गुन्ह्यांची. आता परवा वाहनांचा लिलाव झाला, जवळपास 350 वाहनं होते, ते कित्येक वर्षापासून होते. आम्ही त्यांचंही डिस्पोजल करून जो काही रक्कम आलेली आहे शासकीय ट्रेझरीत भरलेली आहे. हे प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे. मी एक उदाहरण दिलं एका जिल्ह्याचं. आमच्या IG ऑफिसचे बघाल तर मी 11 क्विंटल रद्दी आणि बाकी अनावश्यक कागद विल्हेवाट लावली जी कित्येक वर्षात झाली नव्हती. 1 ट्रक भरून इथचे आम्ही फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्लेखित केल्या. म्हणजे हे आमचं काम चालूच होतं. आता डिस्पोजलचा ड्राईव्ह, क्लिनलीनेसचा ड्राईव्ह आला आहे, पण आम्ही करतो आहे. आणि जिथे तुम्ही म्हणताय बर्किंग होतं आहे किंवा काय, तर माझं आव्हान आहे नागरिकांना की त्यांनी निसंकोचपणे तिथच्या SP त्वरित संपर्क साधावा. अशा घटना आल्यास निदर्शनास कारवाई करण्यात येते आणि ती शिस्तभंगाची कारवाई होतेच. पण बघा असं माझं म्हणणं आहे सगळ्यांनाच. इट इज गुड बिल्डिंग, द हेरिटेज बिल्डिंग खूप जुनी आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी ठेवली, मेंटेनन्स केलं आहे आणि थोडं वातावरण उत्साही ठेवलेलं आहे. कर्मचारी टीमवर्क करत आहेत, क्राईम रिडक्शन आहे. म्हणजे लोक आमचे प्रयत्न करतात. आणि तुम्ही इथे आहे म्हणून मी म्हणतो एक वेळा जुना राजवाडाही आपण बघूया, पोलीस स्टेशन्स गुड. नाही, मी सगळ्यांबद्दल बोलतो आहे. म्हणजे टीमवर्कचं उत्कृष्ट उदाहरण आहे, मेंटेनन्स आहे. जुनी बिल्डिंग अजून कशी ठेवावी त्याचं जिवंत प्रात्यक्षिकही तेच बिल्डिंगचं त्यांनी मेंटेनन्स केलेलं आहे. त्यामुळे हे 2 पोलीस स्टेशन टॉपला आहेत राज्यामध्ये. तसेच माझ्या इतर जिल्ह्यातलेही येऊन त्यांनी बघावे आणि त्याप्रमाणे अनुकरण करावे, तेही चांगले होतील. सैफ अली खानच्या प्रकरणामुळं नाही लागूनचा प्रश्न असा आहे की रोहिंग्यांचा जो प्रश्न आहे आपल्या या परिक्षेत्रामध्ये काही बांगलादेशी किंवा असं काही सर्च ऑपरेशन असं काही आपल्या निदर्शनास आलेलं आहे? नाही, आलं ना मागे केस. ते कसं आहे, ह्याची सांगड घातल्या जाते LCB, DSB आणि ATS स्टेटची यांच्यामार्फत. पुणे ग्रामीणला एक कारवाई झाली आहे माझ्या माहितीप्रमाणे मागच्या महिन्यात. आणि याचं दर महिन्याला आढावा कोणी बाहेरून आलं आहे का, जसं काल मी इंडस्ट्रीज असोसिएशनलाही सांगितलं, परप्रांती आले तर निदान व्हेरिफिकेशन तर करा, नाव तर बघा कोणत्या राज्यातून खरोखर आले, कागदपत्र आहेत का, आमची मदत घ्या. कोणी ड्रायव्हर येतो आहे, कोणी सिक्युरिटी गार्डच्या नावाखाली येतो आहे, पण तो त्या राज्यातलाच आहे का हे बघा. नाही तर तुम्ही येऊन ठेवून घ्यायचं आणि ते मग 2-3 महिन्यांनी वेगळं निघतं. म्हणजे आताच सांगतो तुम्हाला, कोल्हापूरला जी ATMची लूटपाट आणि तोडलं होतं गडिंग्लज भागात, आता नशिबाने म्हणजे प्रयत्न खूप केले, डिटेक्ट झालं. 5ही जण राजस्थानचे निघाले. एक तिथे JCB ड्रायव्हर म्हणून आला होता पहिले, त्यांनी बघितलं, त्यांनी बोलावून घेतलं आणि मग ही चोरी झाली. तर असं अनाहुत लोकांना आणून ठेवू नका, व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि प्रत्येक बाबतीत लागू पडतं. मग जाती धर्म हा भाग वेगळा आहे. आणि मग असे येऊन कोणाच्या आश्रयाने राहत असतील तर मग ह्या घटना घडतात. तर याच्यासाठी आमची एक सेल असते डिस्ट्रिक्ट लेवलला आणि पोलीस स्टेशन लेवलला एक कर्मचारी नेमलेला आहे. आणि दर 15 दिवसांनी त्याचा सर्वे करून रिपोर्ट जात असतात. बाकी गोष्टी गोपनीय आहेत, त्याच्यामुळे मी सांगणार नाही, पण उघडकीस आल्यास गुन्हे दाखल होतात.
त्यासाठी तो एक अँगल आहे आमचा, कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे. म्हणूनच आम्ही काल सरकारी वकिलांची प्रॉसिक्युटरची बैठक घेतली, कारण त्यांच्यासोबतच आम्ही काम करतो आणि त्यांच्या प्रयत्नांनी शिक्षा मिळू शकते. सध्या जसं कोल्हापूर जिल्ह्याचं पर्सेंटेज 25-30% मध्ये आहे, कधी कधी कमी होतं, कारण काही विशेष खटल्यांमध्ये असं दिसलं आम्हाला की कॉम्प्रोमाइज केल्या जात आहेत. म्हणजे फिर्यादी फितूर होत आहेत, साक्षीदारी फितूर होत आहेत, फिर्यादीचे नातेवाईकही फितूर होत आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर क्लास ऑफ केसेस कंप्लीट ॲक्विटल होत आहे आणि ती कंपाऊंड करून केस क्लोज होते लोक अदालतमध्ये, असं आम्हाला दिसलं आहे. आता तो भाग एक आहे, त्याच्यासाठी केसेस जुन्या न होता ताज्या केसेस कोर्टात ट्रायलवर याव्यात, हा एक प्रयत्न चालू आहे. साक्षीदार आणि फिर्यादी यांची मेमरी रिफ्रेश करणे, वकिलाची त्यांची गाठ घालून देणे, त्यांना आणणे, पोलीस स्टेशनच्या इंचार्जमार्फत IO कुठे बदलून गेलेले असतात त्यांना आणणे, त्यांचं रिफ्रेश मेमरी करणे, डॉक्युमेंट्स मागवणे, जे रिलिव्हंट सेट ऑफ डॉक्युमेंट्स आहे, एव्हिडन्स आहे तो बोर्डवर आणणे, अवांतर गोष्टीत तांत्रिक गोष्टीत वेळ न घालवणे, साक्षीदार आला तर त्याला हेलपाटे मारायला लागू नये याच्यासाठी प्रयत्न करणे. या सगळ्या गोष्टी करून कन्व्हिक्शन वाढेल का याचाच प्रयत्न सतत चालू असतो. काही विशेष खटले असतील तर विशेष सरकारी वकील नेमले शासनाच्या अटीनुसार, GR नुसार, तो एक प्रयत्न केलेला आहे. आणि काही गोष्टीमध्ये विशेष कोर्ट आहेत, अट्रॉसिटी ॲक्टमध्ये, पॉक्सोच्या केसेसमध्ये, मोकाच्या केसेसमध्ये, तर त्याच्यात त्या ट्रायलला घेणे आणि साक्ष फ्रेश असतानाच माइंडमध्ये, केस लवकर लागल्या तर बरं आहे, 5 ते 10 वर्ष केस जुनी झाली की त्या फिर्यादीला इंटरेस्ट उरत नाही, असं एक दिसलेलं आहे. तर आमचा तोही प्रयत्न चालू आहे की त्या केसेस पुढे आणणे आणि मग कुठे मेडिकल रिपोर्ट, फॉरेन्सिक सायन्सचे रिपोर्ट, व्हिसेरा रिपोर्ट्स, ते साक्षीदार ते डॉक्टर मिळत नाही तर त्यांना शोधून आणणे, रिपोर्ट्स मिळवणे, काही हरवलेले असतात पुन्हा शोधून आणणे, हे असं म्हणजे वेगळ्या अँगलनी आहे. सगळे घटक त्याच्यात अंतर्भूत आहेत क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये. तोही प्रयत्न आमचा चालू आहे. आणि त्या प्रत्येक जिल्ह्यात पैरवी सेल स्थापन केलेले आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनला अधिकारी, काही कर्मचारी नेमलेले आहेत. त्या केसेस बोर्डावर आल्या महत्त्वाच्या असतील तर PSOसुद्धा लक्ष घालतो. SDPOच्या तिथेही महत्त्वाच्या केसेसचे केस नंबर आणि तारीख लिहिलेल्या आहेत सेशन्स ट्रायलच्या, आणि त्याचा त्या वेळेस पाठपुरावा केला जातो. या प्रयत्नातून कशा होतं असं स्पेसिफिक तर काही आलेलं नाही आहे. मीच त्यांना म्हटलं की असतील तर आम्हाला सांगत चला, ओपन फोरममध्ये सांगायचं नसेल तर नंतर सांगा. पण थोडेफार वाहतुकीचे प्रश्न आणि भंगार चोरी किंवा स्क्रॅप माल चोरीचे जे होतात त्याच्याबद्दल चर्चा झाली, की अशा स्पेसिफिक दहशत आणि दडपणाबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही. पण त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही संपर्कात राहा, तुमचे काय असेल तर सांगा बरं. गर्भलिंग निदान तपासणीची जी काही महिला त्याच्यावर काम करतायत, स्ट्रिंग ऑपरेशन करतायत, सामाजिक संस्था 2 ते 2.5 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये हे अतिशय चांगलं काम सुरू होतं. पण गेल्या 6-7 महिन्यांपासून काही स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि शासकीय अधिकारी अशा महिलांवर दबाव आणत आहेत आणि तुम्ही या फंद्यामध्ये पडू नका, अशा पद्धतीचं हे केल्यामुळे हे काम आता हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर लागत आहे. अशा तक्रारी काही मीडियाकडे आलेल्या आहेत. आपण त्या तक्रारी द्या SP-कडे, याच्यावरही चर्चा झाली. मला वाटतं रिसेंटली 2 ते 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. एक रॅकेट होतं जे इलिगल मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करतात आणि PCPNDT ॲक्ट याच्याबद्दल ज्याचं उल्लंघन होतं. याची एक समिती आहे, त्याच्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, कलेक्टर, SP सगळे असतात आणि हा तांत्रिक कायदा आहे बेसिकली. याच्यात परीक्षणाचे, निरीक्षणाचे अधिकार संबंधित हेल्थ ऑफिसर्सला आहेत, त्या समितीच्या लोकांना आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे जे इलिगल डायग्नॉसिस करतात आणि त्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे आणि PCPNDT रूल्सचे उल्लंघन करतात, अशांना चेक करून कारवाई करण्याचे अधिकार हेल्थ ऑफिसरकडे आहेत. 2 गुन्हे आता दाखल झालेले आहेत, जे मोबाईलमध्ये इलिगल त्या मशीन्स घेऊन फिरतात आणि त्याचं कोणतं रजिस्ट्रेशन नसतं. अशाही काही डिटेक्ट केसेस झाल्या त्या गडिंग्लज किंवा दूरवर्ती भागामध्ये. त्याच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि आता तुम्ही म्हणता तसं अवैध लिंगनिदानचे गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यात डॉक्टरही आरोपी आहेत, तर त्या केसेस करण्यात येतील, याच्यावर चर्चा झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावं आणि संबंधित समिती किंवा डिस्ट्रिक्ट आरोग्य अधिकारी किंवा सिव्हिल सर्जन किंवा SP यांना संपर्क साधावा, कारवाई करण्यात येईल. सर, प्रश्न असा होता की जे काम करतात, सामाजिक संघटना काम करतात, त्यांना एक प्रोत्साहन किंवा त्यांना एक संरक्षण हे आपल्या डिपार्टमेंटकडून मिळणं अपेक्षित आहे. ते आता अलीकडे मिळत नाही. स्थानिक पोलीस त्यांनाच प्रेशराईज करतात की तुम्ही या गोष्टी करू नका. नाही, असं नाही होणार. आणि कोणी करत असेल तर आपण नावं द्या आमच्याकडे किंवा SP-कडे, आम्ही त्यांना विचारू. परंतु मी परत सांगतो की PIला थेट तिथे जाऊन कारवाई करता येणार नाही. कायदाच वेगळ्या प्रकारचे आहे, त्याच्यात आरोग्य अधिकारी आणि संबंधित मेडिकल ऑफिसर सोबत घ्यावे लागतात आणि त्यांच्या
अभिप्राय आणि निरीक्षण करून ती कारवाई करायची आहे, अन्यथा त्याचा इफेक्ट नाही होत. तर त्यामुळे त्यांना सोबत घेऊन करावे. मला वाटतं जे कार्यकर्ते आहेत त्यांनी डिस्ट्रिक्ट आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन किंवा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घ्यावे आणि एस पींशी संपर्क साधावे. 100% कारवाई होईल. आणि तरी जर कोणी असेल तर आपण आम्हाला कळवा. सर, महिला अत्याचारामध्ये सगळ्यात जास्त सोशली अवेअरनेस यासाठी करणं महत्त्वाचं दिसून येते. बरोबर आहे. याच्यासाठी समाजातले जे सर्व घटक आहेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. महिलांविषयक गुन्ह्यामध्ये बहुतेक काय म्हणजे ऑलमोस्ट 99% जवळचे लोक, नातेवाईक, कुटुंबातले, शेजारी, ओळखीचे हेच गुन्हे करतात, पॉक्सोचे आणि महिलाविषयक छेडखानी आणि रेप. आणि हा एक दुर्दैवाचा भाग आहे. शाळांमध्येही होतात, कार्यालयामध्येही होतात. कंप्लीट अननोन इसमांकडून झालेले फार कमी आहेत गुन्हे. आता याच्यामध्ये तक्रारी खूप वेळा केल्या जात नाहीत, जर नातेवाईक आणि कुटुंबातील लोक होतं असंही झालेलं आहे. पण जेव्हा केव्हा तक्रारी येतात त्या कायद्याच्या प्रोसिजर्स इतक्या स्ट्रॉंग आहेत, रूल्स इतके स्ट्रॉंग आहेत की निग्लेक्ट करणारे, रिपोर्ट उशिरा करणारे ते त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत दंडित करण्याचे. आता आम्ही आमचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे जसं निर्भया पथक आहे, दामिनी पथक आहे, हे वेगळे नाव आहेत पण काम एकच करतात. आणि काही ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. शाळांना, कॉलेजला भेटी देणे, गुड टच बॅड टचबद्दल सांगणे, निर्जन स्थळी मुलं मुली जाऊन बसतात तिथे जाऊन पेट्रोलिंग करणे, नंतर शाळा कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस करणे सेक्शुअल हरासमेंटबद्दल. अशा ठिकाणी हे उपक्रम चालू आहेत एस पींच्या स्तरावर, पोलीस स्टेशनच्या स्तरावर आणि SDPOच्या स्तरावर. कोल्हापूरचीच आकडेवारी मी बघितली, ते ऑलमोस्ट डबल उपक्रम झालेला आहे, म्हणजे संख्येनुसार सांगतो मी. तरी ग्रामीण भागात रीच वाढवावी असे आम्ही सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये शाळांचाही सहभाग आवश्यक आहे, शिक्षण खात्याचा आवश्यक आहे. म्हणजे हे एकटा पोलिसिंगनी नाही होत. समाज अवेअरनेस, महिला बालकल्याण विभागाची आवश्यकता आहे तिथे. हे सगळ्या खात्यांनी मिळून केलं. आश्रमशाळेत आदिवासी विकास खात्याचाही सहभाग लागतो. क्रीडा असेल तर युवक आणि क्रीडा खाते त्यांचाही लागतो. अल्पसंख्याक विभाग आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे जे सामाजिक कामं बघतात शासनाच्या वतीने ते सगळ्या खात्यांची सांगड आवश्यक आहे. आणि त्याचाही प्रयत्न आम्ही करत असतो. महिला बालकल्याण विभागाची मदत घेतो, काउन्सिलर्स त्यांच्या मार्फत घेतो आम्ही, ते चालू आहे. आपल्या अंडर जवळपास 5 जिल्हे येतात, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण. कोण आत्तापर्यंत तुम्ही इथं काम केलं आहे, बेस्ट कोण वाटते आणि कोणाला अजून काम करण्याची गरज आहे असं वाटते या जिल्ह्यांमध्ये? मी मागे सांगितलं, आताही सांगतो की 5ही जिल्ह्यांनी उत्कृष्ट काम केलं म्हणून 5ही जिल्हे व्हायलन्स फ्री इलेक्शन झाले. सगळ्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था नॉर्मल आहे. आणि 5मधले 2 पोलीस स्टेशन्स कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत. त्याच्यामुळे बाकी पोलीस स्टेशनही ते बघावेत आणि त्याप्रमाणे उत्कृष्ट करावेत बाकी जिल्ह्यात, हे मात्र सांगून झालेलं आहे. अनेक डिव्हिजनला